नमस्कार. बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. आज 16 जून मंगळवार निफ्टीची विकली एक्सपायरी. या एक्सपायरी दिवशी मार्केट कसे असेल याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. काल निफ्टी पॉझिटिव्हमध्ये ओपन झाली, पण दिवसभर एकाच रेंजमध्ये रेंगाळत राहिली. कोणत्या साईडचा आपल्याला मोठा ट्रेड नाही मिळाला. आज देखील ग्लोबल मार्केटमधून आपले मार्केट फ्लॅटमध्ये ओपन होण्याचे संकेत मिळत आहेत. निफ्टीच्या चार्टवरती आल्यानंतर एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यावी लागेल. जर कालच्या रेंजमध्येच मार्केट आज देखील रेंगाळत राहिले तर मात्र कोणताही ट्रेड त्या ठिकाणी होणार नाही. ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर वरील बाजूस निफ्टीने जर कालचा हाय ब्रेक केला, निफ्टीने कालचा हाय जर आज ब्रेक केला तर निफ्टीमध्ये जोरदार तेजी येऊ शकते आणि निफ्टीची वाटचाल 24,100 ते 24,150 कडे होऊ शकते. आणि जर खालील बाजूस कालचा लो जर निफ्टीने ब्रेक केला, त्याच्या खाली 23,800 ची लेवल ब्रेक केली तर निफ्टीची वाटचाल 23,715 ते 23,650 कडे होऊ शकते. म्हणजे शुक्रवारी जो हाय बनला होता आणि कालचा जो लो आहे याच्यामध्ये जो गॅप आहे तो गॅप त्या ठिकाणी भरून काढला जाऊ शकतो. पण त्याची शक्यता अजून तरी दिसत नाही. मार्केट ओपन झाल्यानंतर आपण बघूया काय होतं. बँक निफ्टी देखील गॅप अप मध्ये ओपन झाली, ती देखील एका छोट्याशा रेंजमध्ये रेंगाळत राहिली. आज देखील जर याच रेंजमध्ये बँक निफ्टी रेंगाळत राहिली तर आपण कोणताच ट्रेड त्या ठिकाणी करणार नाही. वरील बाजूस बँक निफ्टीने 57,525 ची लेवल ब्रेक केली तर बँक निफ्टीची वाटचाल 57,850 ते 58,000 कडे होऊ शकते. तर खालील बाजूस 57,000 हा महत्वाचा सपोर्ट ब्रेक केला तर 56,500 पर्यंत बँक निफ्टी आपल्याला जाताना पाहायला मिळू शकते. त्याच्या खाली जाण्याची शक्यता आता तरी कमी दिसते, पण मार्केट ओपन झाल्यानंतर समजा जर काही घडलं आणि खाली गेली तर मग 56,500 हा पुढील स्ट्रॉंग सपोर्ट असेल. सलग 3 दिवस आपल्याला कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण पाहायला मिळत आहे आणि ही घसरण इतक्या जोरात आहे की $10 3 दिवसामध्ये क्रूड ऑइल खाली आलेले आपल्याला पाहायला मिळते आणि $84 आसपास आता त्याची प्राइस सध्या सुरू आहे. इराण अमेरिका यांच्यामधील कमी झालेला तणाव आणि कच्च्या तेलाची घसरलेली किंमत यामुळे अमेरिकन मार्केटमध्ये काल आपल्याला शानदार तेजी पाहायला मिळाली. इलॉन मस्क यांचा जो IPO आला त्याला काल देखील 20% सर्किट त्या ठिकाणी लागलेलं पाहायला मिळालं. आजपासून 2 दिवस अमेरिकेमध्ये US फेडची नवीन व्याजदरासंदर्भात बैठक सुरू होत आहे. उद्या रात्री उशिरा अमेरिका नवीन व्याजदर जाहीर करेल. बिझनेस ऑफ शेअर मार्केटचा अंदाज आहे की व्याजदरामध्ये कोणतेही बदल होणार नाही. व्याजदराचे घोषणा उद्या होणार असल्यामुळे मार्केटमध्ये अमेरिकेच्या मार्केटसह सर्वच ग्लोबल मार्केटमध्ये वेट अँड वॉचची भूमिका पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वच मार्केट आपल्याला फ्लॅटमध्ये दिसत आहे. तर आज आत्ता थोड्या वेळात जपान आपले नवीन व्याजदर जाहीर करेल. इथून एक संकेत आपल्याला मिळण्याचे चान्सेस आहे. त्यानंतर स्टेट ऑफ हॉर्मोन्सचा सामुग्री मार्ग जो आहे तो शुक्रवारपर्यंत सुरळीत होईल असे डोनाल्ड ट्रम्प यांनी वक्तव्य केलेलं आहे. याच्यामुळे क्रूड ऑइल असेल, गॅस असेल याचा पुरवठा होऊ शकतो आणि महागाई कमी होण्यासाठी देखील मदत होऊ शकते. पण यासाठी काही अडथळे आहेत ते देखील आपण समजावून घेतले पाहिजे. तिकडे इस्रायल लेबनॉनमधून आपले सैन्य माघार घेण्यास तयार नाही. याच्यामुळे परत एक संघर्षाची ठिणगी आपल्याला दिसून येत आहे. पुढे काय होते यावरती मार्केटचे लक्ष असेल. त्यानंतर स्टेट ऑफ हॉर्मुझमध्ये जे काही इराणने माइन्स हातरलेले होते त्याचा देखील मोठा धोका आहे. ते जोपर्यंत हटवले जात नाही तोपर्यंत पूर्णपणे हा मार्ग रिकामा होणार नाही. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की डोनाल्ड ट्रम्प बोलले आणि रिकामा झाला असं नाही. त्यातील माइन्स देखील काढणं तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर इराणचे राष्ट्रपती यांनी एक मत व्यक्त केलेलं आहे
त्यांनी सांगितलेलं आहे की अमेरिकेसोबत आमची चर्चा यशस्वी झालेली आहे, करार देखील झालेला आहे, पण आम्ही पूर्णपणे त्याच्यावरती ठाम नाही किंवा अजूनही आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत, असे त्यांनी वक्तव्य केलेले आहे. त्यामुळेच मार्केट आपल्याला संभ्रममध्ये कुठेतरी पाहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की आता इस्रायल इराण असेल किंवा इराण अमेरिका असेल, ही युद्ध थांबली. आता लक्ष आपले युक्रेन आणि रशियन यांचे युद्ध थांबवण्यासाठी असेल. जर असं घडलं तर आपल्याला एक शानदार रॅली सर्वच ग्लोबल मार्केटमध्ये पाहायला मिळू शकते. सलग 13 दिवस जे विदेशी गुंतवणूकदार विक्री करत होते, शेवटी त्यांनी काल मार्केटमध्ये छोटीशी का होईना खरेदी केलेली आहे. स्वदेशी गुंतवणूकदारांकडून सलग 20 दिवस मार्केटमध्ये आपल्याला खरेदी पाहायला मिळत आहे. आता इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबलं, रशिया युक्रेन यांच्यातीलही थांबवले जाईल अशी वक्तव्य येत असल्यामुळे कच्च्या तेलाची किंमत खाली गेली, म्हणजेच महागाई कमी होईल. आणि महागाई कमी झाली तर साहजिकच काय व्याजदर वाढणार नाहीत, आणि हेच व्याजदर वाढणार नाहीत या शक्यतेमुळे आज सोन्याच्या किमतीमध्ये आपल्याला 2300 रुपयांची वाढ, तर चांदीच्या किमतीमध्ये 5200ची वाढ पाहायला मिळत आहे. आणि व्याजदरामध्ये वाढ होणार नाही, यामुळे सोन्या चांदीच्या किमतीमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळत आहे. लवकरच NSE चा IPO देखील आपल्याला येताना पाहायला मिळू शकतो. अजून 1-2 महिने तरी या प्रोसेससाठी लागतील. आम्ही दिलेली माहिती तुमच्या फायद्याची ठरत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.